नर्मदे हर, हर हर नर्मदे. आज आपण जाणार आहोत ज्वालेश्वर तीर्थाला. चालता चालता पाहूया या तीर्थाची आख्यायिका. बाणासुराचा वध झाल्याने सर्व देवता, मानव, ब्रह्मादी देवदेवता प्रसन्न झाल्या. त्यांनी शिवशंकरावर पुष्पवृष्टी केली. आपल्या निर्मल स्वरूपाचे दर्शन बाणासुराला घडवल्याने तो शिवस्वरूप झाला. भगवंतांनी त्यास उत्तम गती दिली. मात्र या बाणासुराच्या पुत्रांना आपल्या पित्याला शंकराकडून वीरमरण आले हे ऐकून ते तिघेही ज्वालेश्वर, कोरेश्वर आणि भांडेश्वर हे पुत्र संतापले. त्यांनी दिव्य शंकरांची निर्भत्सना केली. आपल्या पित्याचा वध करणाऱ्या शिवास आपण यमसदनी पाठवू असा तिघांनी विचार केला आणि आपल्या सेनेसह शिवशंकरांचा समाचार घेण्यासाठी ते तेथे आले. त्याला प्रथम नंदीने अडवले, परंतु त्यास अद्वा बोलून त्यांनी महादेवास युद्धासाठी ललकारले. परंतु त्याचा शेवट असा झाला की यांच्या मूर्खतेमुळे तिघांनाही प्राण गमवावे लागले. शिवशंकरांनी आपल्या दिव्य त्रिशूळाने तिघांचेही मस्तक धडावेगळे केले. त्यांची मस्तके ज्या ज्या ठिकाणी पडली त्या त्या ठिकाणी कुंडांची निर्मिती झाली. महादेवांचे मंगल दर्शन घडल्याने त्या पापी पुत्रांनाही सद्गती मिळाली. युद्धाला येताना ते नर्मदा किनाऱ्यावरून आल्याने त्यांना नर्मदेचेही दर्शन घडले व प्रत्यक्ष शिवाची दृष्टी त्यांच्यावर पडल्याने व दिव्य त्रिशूळाचा स्पर्श झाल्याने त्यांचे अंतःकरण शुद्ध होऊन जे मोठ्या सिद्धांनाही साध्य होत नाही असा अंतकाल या तीनही पुत्रांना एकाच वेळी साधला. म्हणून भगवंतांनी या ठिकाणचे दिव्यत्व सिद्ध करण्यासाठी बाणासुराच्या तिन्ही पुत्रांच्या नावाने या कुंडाची स्थापना केली. भगवंताच्या या श्रेष्ठ अवतार्यामुळे सकल देवतांनी शिवावर पुष्पवृष्टी केली. ही कुंडे सर्वांच्या अंतःकरणातील काम, क्रोध, विकार दूर करणारे असून शाश्वत व परम दुर्लभ असा आनंद व गती देणारे आहेत. या ठिकाणी केलेली सर्व पुण्यकर्म सफल होतात. ही कुंड अमरकंटकच्या जवळ आहेत आणि ज्वालेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. चला तर मग ज्वालेश्वर महादेवाचे दर्शन आपण आज घेऊया. नर्मदे हर, हर हर नर्मदे.